राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या जाहीर सभेत भाजप आणि महायुतीच्या विरोधात मतदानाचा फतवा काढणाऱ्या मुस्लिम मौलवींवर जोरदार निशाणा साधला। पण राज ठाकरे एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी मौलवींच्या या फतव्याला थेट फतव्यानंच उत्तर दिलं। मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कुल जमाती तंजीम ने ये फैसला किया है कि पूना शहर और जवाहर और अखलाफ के 4 कैंडिडेट्स की हिमायत की जाए। मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी मतदान करा। बारामतीच्या मतदानाआधी कोंढव्यात जमियत उलमाए हिंद या मुस्लिम संघटनेने भाजपा विरोधात मतदान करण्याचा फतवा काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। याच फतव्यावर पुण्यातील सभेतून जोरदार हल्ला चढवलाय। मौलवींच्या आवाहनावर पलटवार करत राज ठाकरेंनी सर्व हिंदू बांधवांनी महायुतीला मतदान करावं असा नवा फतवाच काढलाय। निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत, काँग्रेसला मतदान करा। जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी मतदान करा। राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांना थेटपणे मतदानाचा फतवा काढल्यानंतर महाविकास आघाडीने टीकेची झोड उठवली आहे। सध्या देशात संविधान वाचवण्याची गरज असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय, तर हिंदू मतदार राज ठाकरेंना प्रतिसाद देणार नसल्याचं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी दिलं। महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, बरं का, ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी। 19 मध्ये हुकुमशाही आणणारे मोदी शहा म्हणून भाषणातून, जाहीर भाषणातून राज ठाकरे लिखाण करत होते। आता ती हुकुमशाही आणि लोकशाही, हुकुमशाही म्हणून भाषण करणारे आणि आता लोकशाही या देशातील टिकवायची म्हणून सांगणारे आता एवढा का पुरका आला, तर मला आम्हा देशाला, महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे हे अजित पवार, शिंदे यांच्या लाईनमध्ये फिट होते आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावा लागेल आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा प्रचार करावा लागतो। लोकसभा निवडणुकीत अगदी सुरुवातीपासून धार्मिक मुद्द्यावरून प्रचार केला जातोय। कधी हिंदूंना तर कधी मुस्लिमांना चुचकारण्याचा प्रयत्न होतोय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून उघड जाती धर्माचाही प्रचार होतोय। या सर्व धार्मिक आणि फतव्यांच्या राजकारणात सुजाण मतदार खरंच बोलणार का, हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।